नमस्ते. कौलेज किचनमध्ये आज आपण आलू भेंडीची सुकी भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी ही पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे. आणि हे बघा किती कवळी भेंडी आहे ती. एकदम म्हणजे अशी कवळी भेंडी घ्यायची आपण. हे बघा, अजून भेंडी नाही घ्यायची आपण. आता ही पाव किलो घेतलीत. हे 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे आणि त्याचं साल काढून मी कापून ठेवलेले आहेत. हा एक कांदा घेतलेला आहे. हे मीठ आहे. हे धने क्रश करून घेतलेले आहेत मी. आणि हे आपल्याला वाटण दरदरं करायचं आहे. याला 3 लसणीच्या पाकळ्या मोठ्या घेतलेल्या आहेत मी. 2 मिरच्या आहेत आणि जिरं आहे थोडंसं. आणि हे सुक्या मसाल्यांमध्ये 1 चमचा तिखट आहे लाल मसाला. ही जिरं पावडर आहे भाजलेली. ही हळद आहे अर्धा चमचा आणि ही आमचूर पावडर. तर चला आता आपण भेंडी भाजी करायला सुरुवात करूया. आता मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे 1.5 पळी. आणि ह्याच्यात पहिला आपण जिरं घालून घेऊया. आणि हा हिंग घालून घेऊया. हिंग घातला की आपण हे मगाशी मिरची, जिरं आणि लसूण ह्याचं वाटण केलं होतं ना, ते घालून घेऊया. हे तुम्ही वाटण करून बघा. भेंडीच्या भाजीला अतिशय छान लागतं हे आणि टेस्ट छान येते त्याला. आता ह्याच्यामध्ये थोडा कच्चेपणा याचा निघून गेला की आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आता हा कांदा लाल, एकदम लाल नाही करायचं. आता या कांद्यामध्ये मी हे धने क्रश केलेले होते ना, ते टाकून देते. आणि याला 2-3 मिनटं आपण परतून घेऊया. आता कांदा परतून झालेला आहे. आता मी हे याच्यात बटाटे टाकून घेते. काय भेंडी लवकर शिजतात पण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण पहिले प्रथम बटाटेच टाकायला लागतात. आता हे चांगले परतून घेते मी. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया प्रथम. मीठ घातलं ते बटाटे शिजायला थोडं बरं पडतं. आणि ह्याला आता आपण 3-4 मिनटं वाफ घेऊया चांगली बटाट्याला. म्हणजे चांगले 50-60% ते चांगले शिजतात बटाटे. आता ही भेंडी मी चांगली धुतलेली आहे आणि फडक्यानी चांगली सुकवलेली आहेत आणि नंतर कापलेली आहेत. आता तुम्हाला बारीक जाड कशी कापायची ती तुमच्यावर अवलंबून आहे. आता आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि मी थोडं परतून घेते. आता अजून आपल्याला बटाटे शिजायला वेळ आहे. तसे झालेले आहेत, ते 40% झालेले आहेत. तरी पण अजून वेळ आहे. आता हे मी सुके मसाले सगळे घालून घेते त्याच्यामध्ये. आणि परतून घेते. आणि परत आपल्याला 2-3 मिनटं त्याला झाकण ठेवून परत चांगलं शिजवून घेऊ. आता आपले 5 मिनटं झालेली आहेत. आणि हे बघा बटाटे, हे बघा बटाटे शिजले आपले. चांगले बटाटे शिजलेले आहेत. आता मी याच्यामध्ये भेंडी टाकून घेते. आणि हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवरच करायचं आहे. म्हणजे व्यवस्थित ती भाजी शिजते. आता हे चांगलं परतून घेते मी. आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण नाही ठेवायचं आहे आपल्याला. नंतर वाटलं तर आपल्याला झाकण ठेवू. आता 2 मिनटं आपले चांगले परतून झालेले आहेत. आणि 2 मिनटं फक्त आपल्याला याची भेंड्याला वाफ घेऊया फक्त मीडियम गॅसवर. थोडं मी झाकण काढून घेते. आणि याच्यात मगाशी मी थोडं मीठ घातलं होतं. आता आपण थोडं मीठ घालून घेऊया. आणि हे परतून परत याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया आपण. भेंडी अशी चिपकी होणार नाहीत आपली, ती चांगली सुटसुटीत होणार आहे.
तर आपली 2-3 मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी झालेली आहे. बघा किती छान झाली ती भाजी. भेंडीसुद्धा अगदी फळफळीत झालेली आहे आणि भेंडीसुद्धा चांगली शिजलेली आहेत. हे बघा, हे बघा. आता मी गॅस बंद केला आहे आणि आज तुम्हाला मी ही आलू भेंडीची भाजी सुकी तुम्हाला करून दाखवले, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.